माझं सौभाग्य भाग 46. दुसऱ्या दिवशी आई, बाबा आणि मावशी अष्टविनायक वरून परत आले. आल्या आल्या विक्रांतच्या जखमांवरून बोलणी सुरू केली. त्याने जसं ठरवलं होतं तसं ऍक्सिडेंटचं रिझन सांगितलं, पण त्यांना ते काही पटलं नाही. मधुरा त्याला रागावताना बघून अजूनच त्याची टिंगल करत होती. 2-3 दिवस असेच गेले. ती कॉलेजमधून नोट्स घेऊन आली. विक्रांत सुद्धा या वीकमध्ये आउट ऑफ कंट्री जाणार होता. 15 दिवसांसाठी जाणार होता तो. डायरेक्ट दिवाळीला परत येणार होता. तिला लग्न आणि दिवाळी दोघांचीही तयारी करावी लागणार होती, ते पण एकटीने. आशू आणि नील होते, पण त्याची कमी कोणीच पूर्ण करू शकत नव्हतं. ते दोघं एकत्र आल्यापासून पहिल्यांदाच तो इतक्या दिवसांसाठी बाहेर जाणार होता, म्हणून त्यालाही तिला असं स्वतःपासून लांब ठेवणं अवघड जात होतं. ती झोपेतच कधी कधी घाबरायची. तब्येत पण तशी नाजूकच. कॉलेज, हॉस्पिटल, घर, क्लास यात दमून जायची. मग तिला रात्री त्याने जवळ घेऊन झोपवलं की शांत झोप लागायची. ती त्याची बॅग भरत होती. विक्रांत, अजून काय काय भरू? तू बसतेस का बघ ना बॅगेत. जोक होता का? नाही, खरं बोलतोय. पोलीस पकडतील ना? पकडू दे, मी सोडवेल. आफ्टर ऑल आय एम एन ॲडव्होकेट. डोंट फॉरगेट दॅट. तो तिच्या नाकावर टिचकी मारत म्हटला. मी भरलीये बॅग, पण एकदा चेक करा. करतो बच्चा. तू बस ना इथे जवळ माझ्या, आणि मी काय सांगतो ते लक्षात ठेव. हां, बोला. ती लहान मुलांप्रमाणे त्याच्यासमोर हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसते. बच्चा, हे काय? आय एम अ गुड गर्ल ना. बोट काढून तिने त्याला सांगितलं आणि परत बोट ठेवलं. शोना, स्टॉप इट अँड लिसन. प्लीज तब्येतीची काळजी घे. आजारी पडू नकोस. आणि मागे जशी वर चढली होतीस तसं काही आता करू नकोस. आणि जेवण वेळेवर करत जा. आशू सोबत कमी भांड. आणि कोणी काहीही बोलू देत रडू नकोस. स्टडीवर फोकस हटू देऊ नकोस. एखादं काम कमी कर, पण उपद्व्याप करू नकोस. ती नुसती मान हलवत असते. झालं आत्तापुरतं. परत आठवलं की सांगेन. बोल ना. अगं, हे काढ की बोट ओठावरचं. विक्रांत. ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते. तुम्ही प्लीज लवकर यायचं ट्राय करा ना. मला नाही करमणार. आणि मी दिवाळीची शॉपिंग पण नाही करणार आहे तुम्ही आल्याशिवाय. मला सुचतच नाही काय घालावं ते. बच्चा, मी दिवाळीच्या दिवशी येणार आहे. तुला जे आवडेल ते घे ना प्लीज. तुला वाटलं तर मला फोटोज पाठव, मी चूज करतो. झोपायचं? इतक्या लवकर? आधीच 15 दिवस मला उपवास असणार आहे. तुम्ही नेहमीच उपाशी असता. हो का? काय करू, मनच भरत नाही. तू आहेसच इतकी गोड. सारखं तुला खाऊ वाटतं. चुप. इतकं कसं कोणी चावट असेल? मी आणि चावट? दाखवतोस तुला. तू ना खूप बोलायला लागलीस. मजा वाटत होती ना तुला आई मला रागवत होती तेव्हा? यावरती नुसती हसत असते. शोना, आय मिस यू बॅडली. अवघड जातील मला हे 15 दिवस. आय डोंट नो वाय आय लव्ह यू सो मच. इव्हन आय लव्ह यू मोर दॅन माय लाईफ विक्रांत. दुसऱ्या दिवशी नील आणि आशू त्याला एअरपोर्टवर ड्रॉप करतात. जड पावलांनीच तो तिला बाय म्हणतो. दोघांना स्ट्रिक्टली तिची काळजी घ्यायला सांगून जातो. तिच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात, पण ती यावेळी स्वतःला सावरते. मधुरा, घराची साफसफाई करून घे मावशींकडून. मग 3-4 दिवसात खरेदीला जाऊ. मलाही सुट्ट्या लागतील मग. हो आई. ए नलिनी, लिस्ट बनवलीस का ग साड्यांची? मानपानाच्या, नातेवाईकांना द्यायच्या. आणि रश्मीची पहिली दिवाळी आहे ना, सो तिला आणि तिच्या घरच्यांना गिफ्ट्स द्यावे लागतील. आणि आपल्या धाकट्या सुनबाईंना पण साडी घ्यायची आहे. मावशी म्हटल्या. हो हो. मधुरा, ती तुझी लिस्ट दाखव बरं. आणि मधुराने अजूनही कामाची यादी पण बनवलीय, ती पण बघ. पण ताई, मला नाही वाटत आपल्या धाकट्या सुनबाईचं मन आहे साडी घेण्यात. का ग नलिनी? बघ ना, विकी नाहीये तर आत्ताच सुकून गेलीय. अजून तर 1.5 आठवडा जायचा आहे. काय हो आई? यावर दोघी जणी हसतात. बाई मधुरा, तू तर सगळंच कव्हर केलंयस यात. हो मावशी, ट्राय केलाय. सांगा ना, अजून काही राहतंय का? नाही ग, सगळं आलंय. आता प्रॅक्टिकल करावी लागेल, तेव्हा मात्र अवघड जाईल. मेन म्हणजे नीलला शॉपिंगसाठी नेणं. आणि मधुरा, बाई लावूयात आता, तुझी दगदग कमी होईल. ते मी करेन मावशी, पण आधी दिवाळीची तयारी, फराळ. मधुरा जोमाने कामाला लागली होती. साफसफाई, हॉस्पिटलमधलं काम, आई आणि मावशींसोबत जाऊन लग्नाची लागणारी खरेदी करून आली. बाकी लग्नासाठीचे घरातल्यांचे कपडे नंतर घेणार होते. विक्रांत कामात असल्याने कधी बोलणं व्हायचं तर कधी नाही. जसा वेळ मिळेल तसा ती स्टडी पण करत होती. बघता बघता दिवाळी आली. धनत्रयोदशी होती. दाराभोवती सुंदर रांगोळी काढून
घरात पूजा करून दिवे लावून आशूच्या घरी जाऊन पण ती सगळं करायची, जेणेकरून मावशींना कोणत्या गोष्टीची उणीव वाटू नये. सगळी कामं दोनदा करावी लागायची तिला, पण कसलाही आळस ठेवत नव्हती. विक्रांतची तर खूप आठवण येत होती, पण स्वतःच मनाची समजूत घालून गप्पा बसायची. नील आणि आशूही तिला समजून घ्यायचे. उगाच काही बोलून तिला रडवायचं नव्हतं त्यांना, कारण तिला गप्प करायला विक्रांत नव्हता ना जवळ. आज दिवाळीचा मेन लक्ष्मीपूजनाचा दिवस. सकाळी भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान केलं. दारात दिवे लावत होती ती. नुकतीच आंघोळ करून आली होती. मोकळे सोडलेले केस, त्यातून पडणारं पाणी, चिंतामणी रंगाची काठापदराची साडी, कानात छोटे झुबे, गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र, हातात मोजक्या बांगड्या, पायात वाजणारं पैंजण, डोळ्यात काजळ, विक्रांतला आवडणारं मोठं सिंदूर. तो तिला पाहतच राहिला. पूर्ण फ्लॅट झाला होता. फ्लाईटचा टाइम तिला त्याने चुकीचा सांगितला होता, तिला सरप्राईज देण्यासाठी. बच्चा, हॅपी दिवाळी. तिने पाहिलं आणि पळतच जाऊन त्याला मिठी मारली. आई बाबा काय म्हणतील याचा जराही विचार केला नाही. त्यानेही तिला मिठीत घेऊन गोल फिरवलं आणि तिच्या कपाळावर किस केलं. मागे फटाके फुटण्याचा खूप आवाज येत होता. आकाशात चमचमणाऱ्या फटाक्यांच्या रोषणाईत तिला तो घट्ट पकडून इतक्या दिवसांचा दुरावा संपवत होता. खूप वेळ झाला तरी त्याचं मन भरत नव्हतं. आहो, चला घरात, आई ओरडतील असं पाहिलं तर. नको ना विक्रांत, प्लीज ना. घरात येऊन सगळ्यांच्या पाया पडून त्यांनी दिवाळी विश केलं. बघायला गेलं तर त्यांची ही पहिलीच दिवाळी होती. मागच्या वेळी दोघं एकत्र असूनही नसल्यासारखेच होते, म्हणून दोघंही एक्सायटेड होते. जेटलॅगमुळे थोडं बोलून आवरून तो झोपायला गेला. दुपारी सगळे रश्मीच्या घरी गेले. सगळ्यांना गिफ्ट्स देऊन रश्मीची ओटीही भरली. सगळे नील आणि रश्मीला चिडवत होते. दोघं चोरून चोरून बघत होते एकमेकांना. दुपारी त्यांच्याकडे जेवणाचा बेत होता. सगळ्यांचा गप्पांचा फड जमला होता. सगळे नील आणि रश्मी साधं लग्न करणार म्हणून थोडे नाराज होते. आशू भाऊजींचं लग्न आहे ना, ते आपण डेस्टिनेशन वेडिंग करू आणि खूप धमाल करू, मधुरा म्हटली. नशीब तुझ्या लक्षात आहे की माझं लग्न अजून व्हायचंय. मला वाटलं अजून विकी तुमचं तिसरं लग्न लावतो की काय, आशू म्हटला. माझी तयारी आहे अजून तिसऱ्यांदा डेस्टिनेशन वेडिंग करायची. तिसरं काय, लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला लग्न करायची तयारी आहे. काय मधुरा? आहो प्लीज, तुम्ही दोनदा लग्न केलंय? वाव, हाऊ रोमॅन्टिक, प्रणोती म्हणाली. विकी आहेच तसा, नीलच्या अपोजिट, आशू म्हटला. हो ना, तिघांचे स्वभाव वेगळेत, पण काही असलं ना तरी डिसिजन मात्र ते एकत्रच घेतात, मावशी म्हटल्या. हो, आजकाल असं पाहायला मिळत नाही. म्हणजे लग्न झालं की वेगळे होतात ना, रश्मीची मम्मी म्हणाली. हो, पण आमच्यात नाहीये आणि तसं होऊ पण देणार नाही आम्ही. मधुरा सगळं नीट हँडल करते. तिघांचे स्वभाव जाणून वागते. कोणी रागावलं तर जास्त वेळ राग धरून बसत नाही. म्हणून तर घर टिकून राहतं ना. रुसून आणि फुगून घर घर राहत नाही. रश्मीलाही हेच करावं लागेल. संध्याकाळी परत सगळे हॉस्पिटलमध्ये जाऊन पूजा करून आले. मग घरातलीही पूजा केली. बेबी पिंक कलरची साडी, थोडे बांधून मोकळे सोडलेले केस, मोठे कानातले, गळ्यात मंगळसूत्र. विकीही तिला मॅच झाला होता. पूजा करून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर फटाके उडवायला गेले सगळे. त्याला वाटलं की ही घाबरत असेल, त्यामुळे तो तिला छोटे फटाके देत होता. पाऊस आणि फुलबाजा. अहो, हे काय करताय? मी काय लहान आहे का? काय झालं बच्चा? मला सुतळी बॉम्ब पाहिजे. तो मी माझ्यासाठी घ्यायला लावलाय. शोना, तुला भीती वाटेल. नाही हो, द्या. त्याने आपल्या कानात बोटं घालून कान बंद केले. तिची एक्साइटमेंट पाहून मनाला समाधान वाटत होतं त्याला. लहान मुलांसारखे आशू आणि ती फटाक्यांसाठी भांडत होते. शेवटी विक्रांत तिला जवळ घेऊन आला आणि एक विश करून लॅम्प आकाशात सोडला. रात्री तिने बनवलेल्या जेवणावर सगळ्यांनी ताव मारला. नंतर अंगणात पत्त्यांचा डाव रंगला. मधुराला येत नव्हतं, म्हणून ती आणि विक्रांत एका टीममध्ये होते. जो जिंकेल त्याला बाबांकडून गिफ्ट होतं. आशू जिंकला, सो त्याला बाबांनी 1000 रुपये दिले. पाडव्याला ती विक्रांतला उटणं लावून अभ्यंग स्नान घालणार होती. रांगोळी काढून तो बनियान घालून तिच्या समोर बसला होता. उटणं लावण्याच्या आधीच त्याला बघून तिची विकेट गेली होती. त्याचे बायसेप्स, बॉडी खूप हॉट दिसत होता तो. हातून तिला उकळ्या फुटत होत्या की इतका हॉट नवरा आपलाय म्हणून. स्वतःच्या भावनांना आवर घालून तिने त्याला बनियान काढायला लावला. बघा शोना, मी काढेन,
पण मग तू काही बोलू नकोस. हो काढा, माझा नवरा आहे, माझा हक्क आहे. नको, पण मला लाज वाटते. तू डोळे बंद कर ना. आता हे काय नवीन? कर ना. तो बनियान काढतो आणि तिला डोळे उघडायला लावतो आणि मग तिच्याकडे पाठ करून उभा राहतो. ती क्षणभर त्यालाच पाहत राहते. त्याने पाठीवर शोल्डरच्या खाली तिच्या नावाचा टॅटू केला होता, पाडव्याचं गिफ्ट म्हणून. नुकताच केला असावा. आजूबाजूची स्किन लाल झाली होती. ते पाहून तिचे डोळे भरून आले. तिला जवळ घेऊन तो तिचे डोळे पुसतो. आता तर तुझं नावही माझ्या अंगावर कोरलं गेलंय, जेणेकरून तुला फुल प्रूफ मिळावा की मी तुझाच आहे आणि तुझाच राहीन. पण हे असू देत, खूप दिवसांपासून करायचं होतं मला. चल, आंघोळ घालणार आहेस ना, की असाच उघडा राहू? ती त्याला उठणं लावते. तिच्या नाजूक हातामुळे त्याला गुदगुल्या होत होत्या. शोना, बदला घेतेस का? नाही हो. का? काय झालं? तू मला पाठीला आणि पोटाला तुझा मऊ मऊ हात फिरवून गुदगुल्या करतेस ना? शी, काहीही काय हो. चला, गरम पाणी काढलंय. ती पहिल्यांदाच त्याला अभ्यंग स्नान घालत होती. त्याला मजा वाटत होती. मुद्दाम पाणी उडवून तिची साडी खराब करत होता तो. आईंनी बाबांचं आणि मधुराने विक्रांतचं औक्षण केलं. बाबांनी आईला साडी गिफ्ट केली. मधुराने हात पुढे केला. त्याने तिच्या हातावर एक बॉक्स ठेवला आणि तिला ओपन करायला लावला. उघडल्यावर त्यात एक नाजूक अशी ठुशी आणि कानातले होते. सगळे आनंदित झाले. मागच्या दिवाळीला तिला काहीच देता आलं नाही, म्हणून यावेळी तो तिला भरभरून देत होता. भाऊबीजेला तिने नील, आशू, अभि आणि संदीप यांना ओवाळून औक्षण केलं. चौघांनी तिला गिफ्ट्स दिले. संदीपने तिला दिवाळीसाठी घरी नेण्याची परवानगी मागितली. आई बाबांचं काही म्हणणं नव्हतं, पण विक्रांत, तो आत्ताच आला होता. पण नंतर नीलच्या लग्नाची दगदग होईल म्हणून आरामासाठी तिला त्याने 2-3 दिवस पाठवलं आणि आणायला तो स्वतः जाणार होता. कारण त्याला जावई म्हणून दिवाळी खायला बोलवलं होतंच ना. माहेरी ती खूप सारा आराम आणि मज्जा करत होती. बार्बी, हे काय? मला आता लग्न नाही करायचंय. आणि तुझा भाऊ कुठे गेलाय? कॉल मेसेजेसचा काहीच रिप्लाय देत नाहीये. अगं, चांगलं स्थळ आहे, बघायला काय हरकत आहे. लगेच तुझं लग्न नाही लावणार होत आम्ही. प्राजूची मम्मी म्हणाली. चुपचाप साडी घाल आणि परी, तिचा आवर बरं. हो काकू. जान, आवर ना. मज्जा म्हणून, थ्रिल म्हणून बघायचा मुलगा. आवडला तर ठीक, नाहीतर आपणही थोडी आपलीच एन्जॉयमेंट करायची. बॉर्बी, चुप तू. प्राजू खूप रागात असते. मधुरा कशी बशी तिला साडी नेसून आवरून देते. लाल रंगाची साडी, थोडे बांधून मोकळे सोडलेले केस, त्यात गुंफलेले गजरे, मोठे कानातले, गळ्यात ठुशी, हातात बांगड्या, पायात पैंजण, नाकात चमकी, डोळ्यांना काजळ, डायमंडची टिकली. अगदी सालस मुलगी दिसत होती प्राजू. तिचा पूर्ण मेकओव्हर केला होता मधुराने. बार्बी, मला हे नाही आवडलं. आणि तुझा भाऊ अभि, बघून घेईन मी त्याला. काय म्हणला माहितीये मला? काय म्हणला जानेमन? बघून घे, मुलगा आवडला तर कर त्याच्याशीच लग्न. मधुरा फक्त ऐकून घेत होती. बाहेरून बोलावणं आलं तसा पदर घेऊन प्राजू बाहेर आली आणि कोणाला वाकून नमस्कार न करता चेअरवर जाऊन मान खाली घालून बसली. डोळ्यातलं पाणी अडवलं होतं तिने. सगळ्यांचं जुजबी बोलणं झालं. मुलाने मुलगी पसंत असल्याचं सांगितलं. पण मला हे लग्न नाही करायचंय. जान, वर बघ. मधुरा तिच्या कानात म्हणाली. चुप बार्बी, मी अभिवर खूप प्रेम करते. असं म्हणतच तिने वर बघितलं तर सगळे होते. अभिषेक, त्याचे मम्मी पप्पा, नील, आशू, विकी, मधुराचे आई वडील, लिची, अवी, आई बाबा, मावशी. मग कर ना माझ्याशी लग्न, काय प्रॉब्लेम आहे? अभि, तू? प्राजू पळत जाऊनच त्याला टाईट हक करते आणि त्याला मारू लागते. तसे सगळे तोंडात बोटच घालतात. सुनबाई, हे आम्ही गेल्यावर करा, अभिचे बाबा म्हणतात. तसे लाजून दोघही बाजूला होतात. दोन्ही बाजूंची संमती होती आणि ऑफिशियली प्राजक्ता अभिषेकच्या नात्याला सगळ्यांची मान्यता मिळते. गुरुजींना बोलावून घरातच छोटासा साखरपुड्याचा समारंभ पार पाडतात. लग्न मात्र तिच्या ग्रॅज्युएशन नंतर मोठं जंगी होणार होतं. चला, आता फक्त अवी, तू आणि मी, आणि हा लिचीच राहिलाय, आशू म्हटला. त्यावर सगळेच हसले.